सुकेवाडी येथे एका शेतकऱ्याने साजरे केले गायीचे बारसे। संगमनेर तालुक्यातील सुकेवाडी खांजापूर येथील शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते रेवनाथ कान्होजी शिंदे यांनी गायीचे बारसे साजरे करीत एक अनोखी परंपरा जोपासली आहे। शिंदे यांच्या देवगाईला 3 वेळेस वासरे झाली। तिसऱ्यांदा गायीला गोरा झाल्याने त्यांनी गायीचे मोठ्या थाटात बारसे साजरे केले। रेवनाथ कान्होजी शिंदे हे साधारण शेतकरी कुटुंबातील आहेत। आतापर्यंत त्या गायीपासून चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळवले आहे, त्यामुळे त्यांनी 12व्या दिवशी बारसे घातले। त्यांनी आपल्या लाडक्या गायीचे बारसे घालत आनंद व्यक्त केला व संध्याकाळी सुकेवाडी येथील भजनी मंडळ यांचा भजनाचा कार्यक्रम ठेवला। यावेळी सुकेवाडी खांजापूर गावचे ग्रामस्थ व विविध क्षेत्रातील मंडळी उपस्थित होती। लोकसंवाद न्यूज चॅनलचे प्रतिनिधी लहू सातपुते यांनी संकलित केलेला वृत्तांत आपण पाहूयात। रेवनाथ कान्होजी शिंदे, राहणार सुकेवाडी, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर। तर ही जी गायीचं आम्ही बारी गाजवली, तिला कालोड झाल्यामुळं, तर ह्या गायीची पार्श्वभूमी अशी होती की ती यापर्यंत आणली होती। यापर्यंत आणल्यानंतर तिच्याकडे गिराईक गेलं का ते डोळे पाहिल्यावर घेत नसायचे गिराईक, ते डोळे बाहेर होते, बुबळं बाहेर आहे तिची, दिसतंय तिला। पण मग तो म्हणे आता काय करावं। मग मी गेलो, मला फोन केल्यावर मी पाहिली, म्हणलं देऊन टाक, मी घेतो। मग मी ती 45,000ला घेतली। घेतल्यानंतर ते लोक म्हणे काय आणले तो आडोळे अशी तशी, नाही म्हणलं लक्ष्मी एखाद्याला आपण मुलगा तयार झाला, मुलगी झाली तर माणूस संगोपन करतच ना, टाकून देत नाही ना। ती लक्ष्मी म्हणलं जाऊ जे असं ते असं। तर आता ती तिसऱ्यांदा झाली, 18 लिटर दूध देती आणि आता तिला कालोड झाली। तर तिनं आमचा वाडाही भरावला, लक्ष्मी मी तिच्यामुळं भरपूर जनावरं झाले, संगोपन केल्यामुळं तिचं आम्हाला म्हणजे पुण्यच मिळालं। आणि असं म्हणजे यापर्यंत गेलं का ती घेत नसायचं, तो म्हणे आता ही काहीतरी करावंच लागत, नाही म्हणलं ते मी सांभाळतो। तर तिनं कल्याण केलं आमचं। हा, आणि देवगाई आहे ती, देवमन गाई आहे, तिचे डोळे पूर्ण पुरी जर पाहिलं तर ते काय आणलं बाई, अरे नाही ती लक्ष्मी। आणि तिचं आम्हाला सगळ्यांना कुटुंबाला सुचलं बा आता कारवड झाली, मग तिची बारी भजन आमचा अशी इच्छा झाली। तिचं येली ती आईलाबाई जयंतीच्या दिवशी पहाटे 4 वाजता अशी, त्या जयंतीच्या दिवशी आल्यामुळं मग ते थोडंसं आमच्या डोक्यात आलं का बघितलं आपण 11 तारखेला बारी येते, बारी गाजवायची। मग अशा पद्धतीनं आम्ही तिच्या कारवडीचं तिचं पूजा अर्चा करून आणि संध्याकाळी मग भजन ठेवलं वीरभद्र मंदिरामध्ये। 12-1 वाजेपर्यंत भजन चाललं, आनंद झाला। आणि तिच्यामुळं आम्हाला आनंद वाटतो, ऊर्जा मिळाली का तिला तिचं संगोपन करीत असताना एवढा आनंद मिळतो का कुणी जर आला त्या गोठ्यात पाहिलं ना तिच्या बाहेर समाधान वाटतं। अशी ती गुणी गाई आहे आणि तिनं आमचं काय उलट चांगलंच केलं, म्हणजे सगळ्यांचं कुटुंब तिच्यामुळं आज आमच्याकडे 25-30 जनावरं झाली गोठ्यामध्ये। ती आल्यामुळं कल्याणच झालं। तर तिचं असं केल्यामुळं अजून आम्हाला म्हणजे आणखीन आनंद झाला। आणि असंच पुढच्या इताला जर ती सुखासुखी हे झालं तर पुढे आम्ही करणार आहे, तोपर्यंत तिची सेवा करायची आहे। कारण तिच्या डोळ्यांमुळे लोक डाचकातात, पण ती फार गुणी गाई आहे, देव गाई आहे ती। बस एवढंच बोलून